जीवाने फाडून टाकले डिवोर्सचे पेपर। नंदिनीला साफ नकार दिला डिवोर्ससाठी। तिला हात जोडून सांगितलं, नंदिनी प्लीज माझ्या आयुष्यामधून जाऊ नकोस। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। नंदिनीला आता समजलेलं असतं की जीवा हा त्यांच्या आयुष्यातील त्या के नावाच्या मुलीला अजूनही विसरलेले नाहीयेत आणि त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं। नंदिनीला वाटत असतं की ती त्या दोघांच्या मध्ये येत आहे, तिने काय तो शेवटचा निर्णय घेतला पाहिजे। म्हणून नंदिनी आता जीवाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेते। नंदिनी ही काहीच बोलत नसल्यामुळे जीवा तिला म्हणतो की नंदिनी तुझ्या मनात जे काही असेल ना ते प्लीज बोल। तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, जीवा मला डिवोर्स हवा आहे। हे ऐकल्यावर ते जीवाला धक्काच बसतो। नंदिनी त्याला रडत म्हणते, जीवा तुमच्या मनातून अजूनही ती मुलगी गेलेली नाहीये आणि मला तुमच्या दोघांमध्ये यायचं नाहीये। तुम्ही फक्त एकदा मला डिवोर्स पाहिजे, मी तुम्हाला मोकळं करीन। मी स्वतः येऊन अक्षता टाकीन तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावरती। ती जीवाला रडतच म्हणते, जीवा मला फक्त एकदा मनापासून सांगा, तुम्हाला हवाय का डिवोर्स माझ्याकडून। तेव्हा आता जीवा थोडा वेळ गप्पच राहतो। तो नंदिनीला काहीच बोलत नाही। नंदिनी तिथून जायला लागल्यावरती जीवा तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, नंदिनी मला तुझ्याकडून डिवोर्स नकोय। मला माझं आयुष्य आता फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच घालवायचं आहे। मी तिला विसरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। जीवा नंदिनीची माफी मागतो आणि तिला म्हणतो की खरंच सॉरी, काल त्या हँडमॉलमुळे मला तुझ्यावरती चिडायला नको होतं। तुला ना पटणार नाही कदाचित, पण मला नंतर रिलायझ झालं की मी त्या हँडमॉलवरून उगाचच तुझ्यावरती चिडलो। मी आधीच तुझ्यावरती असाच रागवायचो आणि असंच चिडायचो आणि आताही मी तेच केलं। खरंच मनापासून सॉरी, पण तू आता हा डिवोर्सचा विचार मनामधून काढून टाक। नंदिनी मला खरंच वाटतं आहे की जे झालं ते मागे सोडून द्यायचं असतं आणि मी त्यासाठी खरंच खूप प्रयत्न करत आहे आणि मी या सगळ्यातून मूव ऑन करायचा सुद्धा प्रयत्न करतोय। मला फक्त थोडासा वेळ दे। आता आठवणी पुसायला आणि माणूस विसरायला वेळ तर लागतोच, फक्त मला थोडंसं समजून घेतलं ना तर हळूहळू होईल सगळं ठीक, असं म्हणत आता जीवाने नंदिनीला डिवोर्स देण्यासाठी साफ नकार दिला। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।